नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत नवी मुंबईच्या खारघर येथील इस्कॉन मंदिराला। आत्ताच काही दिवसापूर्वी म्हणजेच दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या मंदिराचं उद्घाटन झालं। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य बघा, आता जर आपण या मंदिराच्या पायऱ्या बघितल्या तर ह्या पायऱ्या आणि ह्याच्यावरची जी काही फरशी असेल हे पूर्ण संगमरवरी या दगडापासून बनवले गेले आहे। या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे कितीही ऊन गरमी असली तर त्याच्यामध्ये हे एकदम थंड राहतो हा दगड। आणि हे जवळपास 3 ते 4 स्टेपमध्ये ह्या पायऱ्या आहेत। आता सुरुवातीला आपण ज्या पायऱ्या चढून आलो त्याच्यानंतर काय हा स्पेस आहे, या ठिकाणी थोडंसं गार्डन सारखा एरिया जो बाजूला दिसतोय आपल्याला। एका बाजूला उजव्या बाजूला मंदिराच्या गार्डन, पाण्याच्या टाक्या आणि काही पाण्याचे फवारे लावलेले आहेत। ही पायऱ्यांची दुसरी स्टेप आहे। या चढून आपण वरती आल्यानंतर दोन्ही बाजूला, मंदिराच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, दोन्ही बाजूला गार्डन बनवलेलं आहे। खूप असं सुंदर असं हे एक पाण्याचे फवारे आहेत, त्याच्या बाजूला पाण्याच्या काही टाक्या आहेत, तिथं सिक्युरिटी गार्डची सुद्धा सोय आहे। परत त्याच्याच बाजूला जे गार्डन दिसतं आहे आपल्याला, खूप असा सुंदर असा एक नजारा आहे इथं। आणि इथं आल्यानंतर असं वाटतंय की म्हणजे मंदिरामध्ये का जावावं किंवा तिथे गेल्यानंतर जे काही शांती भेटते, तर हा नजारा बघून एकदम मस्त वाटतं। आत्ता आपण आलो आहोत मंदिराच्या मुख्य भागाजवळ, जो समोरचाच एकदम एरिया आहे तिथं। चला तर बघूया आपण मंदिराची कशी व्यवस्था आहे ती। ह्या आहेत मंदिराच्या मुख्य पायऱ्या। या मुख्य पायऱ्या आपण चढून वर जात आहोत। लहान मुले, वयस्कर माणसं, म्हणजे सगळ्या प्रकारचे भक्तगण इथे येत आहेत। आणि हा आहे मंदिराचा मेन गाभारा। तर मंडळी, हे सुंदर असं पेंटिंग लावलेलं आहे मंदिराच्या आतून। हे असं डेकोरेशन केलेलं आहे। हा जो मंदिराचा छत आहे, छताचं हे डेकोरेशन आहे। चारही बाजूनी सुंदर असं पेंटिंग लावलेलं आहे। इथं बसून सगळेजण, सगळे भक्तगण आपले जे काय अभंग आहे, आरती आहे, जे काही कीर्तन आहे ते करतात। हा आहे मंदिराच्या बाहेरील डाव्या बाजूचा भाग, जिथं भक्तगणांसाठी राहण्याची व्यवस्था केली। जिथे जे विदेशातून येतात किंवा जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी इथे व्यवस्था केली जाते। हा आहे मंदिरातून जर आपण समोर उभारून जर बघितलं तर हा समोरचा नजारा आहे। हा गेटपर्यंतचा हा भाग दिसतो आपल्याला। आपण जर मंदिराच्या एकदम खालच्या साईडला आलो तर खालच्या भागात इथे एक मॅथमॅटिक स्टोअर असं आहे, त्यांचं एक गॅलरी असल्यासारखं आहे। ज्या ठिकाणी भगवद्गीता किंवा जे भक्तिमय जे पुस्तकं असतील किंवा जे काही भक्ती साधना करण्यासाठी ज्या काही साधनांची गरज आहे, ज्या वस्तूंची गरज आहे, अशा आवश्यक गोष्टी इथं ठेवल्या जातात। आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये इथं आपल्याला ह्या वस्तू बघायला भेटतात, घ्यायला भेटतात। तर मंडळी, तुम्ही इथं कधी आला तर ह्या
वस्तू पाहून घ्या। हे जे बघा सुंदर असं पेंटिंग आहेत। तर मंडळी हे आहे मेन काउंटर या स्टोर रूमचं, या गॅलरीचं। आपण इथून जर आता बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर हा जो समोरचा नजारा दिसतोय आपल्याला, हा उजव्या बाजूचा आहे मंदिराच्या। सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तर मंडळी इस्कॉन ह्या संस्थेची स्थापना झाली सन 1966 मध्ये। जगभरामध्ये आत्ता ह्या मंदिरांची संख्या आहे 800पेक्षा जास्त। आणि हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराला सर्वसाधारण 12 वर्षे लागली हे मंदिर बनवायला। आणि हे मंदिर साधारणतः 9 एकरामध्ये पसरलेले असून सुमारे 200 करोड रुपयाची याला लागत लागलेली आहे। तर मंडळी आता आपण बघणार आहोत संध्याकाळच्या वेळी या मंदिराचा नजारा कसा दिसतो। चला तर बघू। तर मंडळी एकदा अवश्य तुम्ही या इस्कॉन मंदिराला भेट द्या। आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा।